नासिक में कालीचरण महाराज ने कहा कि बीजेपी पार्षद का भरे बाजार में सिर काट लेना चाहिए। बदलापुर बाल लैंगिक शोषण के आरोपी बीजेपी के स्वीकृत पार्षद तुषार आपटे पर अगर आरोप सिद्ध होते हैं तो बीच बाजार में उसका सिर काट लेना चाहिए। कालीचरण महाराज ने ऐसा बयान दिया है। नासिक महानगर पालिका एनएमसी के चुनाव प्रचार के लिए नासिक पहुंचे कालीचरण महाराज ने कहा कि हिंदुत्व विरोधियों को देश में रहने का कोई हक नहीं है। हिंदू और हिंदुत्व को समाप्त करने के लिए देश में बड़े बड़े षड्यंत्र रचे जा रहे हैं। जो हिंदू हित के लिए बात करेगा उसे आप नासिक महानगर पालिका की सत्ता सौंपे। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। पण अनेक धार्मिक कार्यक्रमांना आपली उपस्थिती असते, मात्र आज एका पक्षाच्या रोड शो साठी येत आहेत, काय कारण आहे? आमचा उद्देशच धर्मराज्याची स्थापना आहे। भारताला सोन्याची चिडिया बनवणे, जगद्गुरु बनवणे, चक्रवर्ती बनवणे, सम्राट आमचा उद्देश असल्यामुळे राजनीतीमध्ये अशा लोकांना उच्च पदावर पाठवणे साधू संतांचं धर्मगुरूंचं कर्तव्य असलं पाहिजे, जे निसंशय राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्रवादाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतील। आमचे कैलास अण्णा मुदलियार त्याच्यातलेच एक व्यक्तित्व आहे आणि माझी हार्दिक इच्छा आहे की त्यांनी राजसत्तेत उच्च पदावर बसावं आणि आपल्या महाराष्ट्राला, नाशिकला आणि संपूर्ण भारताला प्रगतीकडे न्यावं, त्याच्यासाठी मी आलेलो आहे। आज रोड शोच्या माध्यमातून काय संदेश तुम्ही इथल्या जनतेला देणार आहात? प्रजेला हाच संदेश आहे की त्या पार्टीचा विजय करा ज्या पार्टीच्या विजयाचा महोत्सव भारत माता मनवेल, पाकिस्तान नाही। हाच संदेश। समोर देखील भाजपच आहे, हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे। जो व्यक्ती हिंदू हित की बात कर रहा है, जो व्यक्ती हिंदू हिताची गोष्ट करून राहिलेला आहे, त्याचं आचरण हिंदू हिताचं आहे, अशा व्यक्तीला आपण वोट करावा। मग त्याचे दोन्ही जर हिंदूवादी असतील तर त्याच्यात जास्त हिंदूवाद्याला वोट करा। असं तुमच्या लेखी कोण जास्त हिंदुत्ववादी प्रकार? एका व्यक्तीचं पर्टिक्युलर नाव नाही घ्यायचं आहे। प्रजा जास्त जाणते माझ्यापेक्षा। मी अंगुठा छाप व्यक्ती, शिकलेले लोक जास्त जाणतात। पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही हिंदुत्ववादी आहेत, दोघंही हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळे भाजप असं निवडत असताना लोकांनी कसं निवडावं? म्हणजे आपापल्या अनुभवाने निवडायचं। तुम्हाला काय अनुभव आलेला आहे त्याच्यावर तुम्ही वोट करा। हे विभाजन होतं हिंदुत्ववादी मतांचं, असं नाही? विभाजन होऊन राहिलेलं आहे, पण विभाजन हिंदू लोकच थांबवू शकतात। त्यामुळे हिंदूंनी याच्या प्रत्येक क्षेत्रात, आपापल्या क्षेत्रात विचार करा। मी संपूर्ण भारताचा विचार करून राहिलेलो आहे, कारण की माझं प्रस्थ संपूर्ण भारतावर आहे, माझं गोष्ट ऐकणारे भारतभर आहेत। त्यामुळे इथली प्रजा जे विचार करून राहिली ते इथल्या जागेसाठी आहे। जर तुम्हाला नाशिकची प्रगती, उन्नती पाहिजे तर इथल्या उमेदवारांना तुम्ही तुमच्या फेवरचे जे आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे, जे धर्मरक्षणासाठी तत्पर आहेत।